मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा विशिष्ट प्रकारचे संत, वीर पुरुष, लोकोत्तर स्त्रिया आणि लोकनेते यांच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका ह्या रचलेल्या आपल्याला आढळतात. तर आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो की ह्या आख्यायिका कितपत सत्य असतात की असत्य असतात, की यामध्ये काही काल्पनिक गोष्टी जोडलेल्या असतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आख्यायिका म्हणजे काय, नेमकं त्याचं स्वरूप कसं असते आणि त्याच्यावर आपण किती प्रमाणात विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर हा केला जातो, हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आख्यायिका पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका मुख्यतः संत, वीर पुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिकांची गुंफण ही झालेली आढळते. लोकसाहित्याचा त्या एक भाग असल्यामुळे त्यांची कर्तृत्व बहुधा अनामिकच असते. तथापि ज्या लोकसमूहात त्या प्रचलित होत असतात त्यांचे मन त्यातून प्रतिबिंबित होत असते. किंबहुना त्या लोकसमूहाचे मन हा त्या आख्यायिकांचा मुख्य आधार असतो. उपयुक्त अलौकिक व्यक्तींविषयी लोकसमूहास वाटणारा आदर व अभिमान अतिशयोक्तीच्या आणि अद्भुताच्या स्वरूपात आख्यायिकातून व्यक्त होतो. इथे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या प्रकारचा हा मुद्दा आहे, तर किंबहुना त्या लोकसमूहांचे मन हा त्या आख्यायिकांचा मुख्य आधार असतो आणि अलौकिक व्यक्तींविषयी लोकसमूहास वाटणारा आदर व अभिमान अतिशयोक्तीच्या आणि अद्भुताच्या स्वरूपात आख्यायिकातून व्यक्त होतो. तथापि या व्यक्ती इतिहासात होऊन गेल्यामुळे आख्यायिकात सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण झाल्याचे दिसते. म्हणजेच आख्यायिकांवर आपण 100% विश्वास ठेवायचा की नाही, हा संभ्रम इथे तयार होताना आपल्याला दिसतो. कारण की इथे म्हटलेलं आहे की कल्पित आणि मिश्रण. कशाचं मिश्रण, तर वेगवेगळ्या गोष्टींचं सत्य आणि कल्पित यांचं मिश्रण याच्यात झालेलं दिसते. निरनिराळे लोकसमूह आपापल्या आख्यायिकातील कल्पितांची निर्मिती आणि स्वीकार श्रद्धेनेच करीत असतात आणि थोडी चिकित्सकपणे पाहिल्यास त्या कल्पितातून काही रूपकार्थही जाणवत असतो. लेजंड हा आख्यायिकांचा इंग्रजी प्रतिशब्द होय, मात्र आरंभी या शब्दाची चर्चेमधून वाचली जाणारी संत चरित्रे असं सूचित होतो. लेजेंडिया ओरिया जी गोल्डन लेजंड या नावाने अशी काही संत चरित्रे 13व्या शतकात ग्रंथबद्ध सुद्धा झालेली आढळतात. वेगवेगळ्या संतांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेभोवती अद्भुत रम्यतेचे वलय निर्माण करण्यासाठी अशा संत चरित्रातही कल्पिताचा प्रवेश होऊन हळूहळू आजचा अर्थ लेजंडला प्राप्त झाला असावा. चॉसरने 1340-1400 क्लिओपात्रासारख्या काही जगप्रसिद्ध स्त्रियांच्या कथा लेजंड ऑफ गुड विमेन या नावाने लिहिल्या होत्या. अँग्लो सॅक्सन इतिहासकारांनी आपल्या राजांचा वंशारंभ येनकेन प्रकारे आदमपर्यंत नेऊन पोहोचविण्याच्या उद्देशाने अनेक आख्यायिका निर्माण केलेल्या आहेत. राजा आर्थर ही इंग्लंडमधील अनेक आख्यायिकांचा विषय झालेली व्यक्तिरेखा होय. काव्य, नाटकादी साहित्यकृतीत आख्यायिकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. ज्ञानदेवांनी चालविलेली भिंत त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविणे, तसेच तुकारामांची इंद्रायणीत बुडवलेली अभंगांची पोथी जशीच्या तशी कोरडी व रेणे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आख्यायिका होत. म्हणजेच ह्या गोष्टी खरंच झाल्या की नाही झाल्या, कल्पित आणि सत्य अशा बऱ्याच गोष्टींचं मिश्रण असल्यामुळे या गोष्टीकडे आपण त्या पद्धतीने पाहायचं आहे. तर याबद्दल तुम्हाला जर सविस्तर माहिती अजून जाणून घ्यायची असल्यास आपण पुराणकथा, मिथ्यकथा आणि लोकसाहित्य यामध्ये पडताळून पाहू शकता की आख्यायिका ह्या कोणत्या स्वरूपाच्या असतात. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.